तर लक्ष द्या, 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये हाताळायची आहेत आणि ती हाताळावीच लागतील याची सुद्धा दक्षता घ्या. मॅचला सुरुवात होते. पहिला बॉल पहिल्या इनिंग मधील सार्थक घेऊन सज्ज झालाय. समोर कैवल्य, कैवल्यासाठी टाकलेला पहिलाच बॉल स्क्वेअर कट मारलाय. झटपट पटापट आलाय हा स्क्वेअर कट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. लॉंग ऑन वरती खेळाडू सजवला, परंतु यावेळचा स्ट्रोक आपण पाहतोय लॉंग ऑफ वरती मारलाय. लॉंग ऑफ वरचा खेळाडू लॉंग ऑन वरती आला, परंतु दिशा आणि दशा बदलवणारा फटका 4 देऊन जातोय, चौकार. पुन्हा एकदा चौकाराच्या साहाय्याने धावफलकावरती 10 धावा झाल्यात. कैवल्याच्या बॅट मधून पुन्हा एकदा हा चौकार आलाय. 2 चौकार आतापर्यंत या मॅच मध्ये ठोकलेत. आता पुन्हा एकदा जो लॉंग ऑफ वरती खेळाडू होता त्याला तिथेच आणलं जात आहे, कारण कैवल्याची बॅटिंग इथे आपल्याला पाहायला भेटते. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. आणखीन एक योग्य टप्प्यावरती आता बॉल हाताळलाय. बघा, हा बॉल कुठे हाताळणं गरजेचं होतं, जिथे लॉंग ऑन वरती खेळाडू होता, परंतु तोच बॉल हाताळत असताना सार्थक चुकला, तिथे चौकार आला. परंतु त्यानंतर लॉंग ऑफ वरती खेळाडू आणला, त्याच वेळेला योग्य बॉल इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. 38 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ आहे आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर काऊ कॉर्नर आपल्याला पाहायला भेटतं. आता इथे पुन्हा एकदा स्क्वेअर कट मारलाय. क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस आहे. याही वेळेला हा बॉल आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. विराज जुईकर जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल तद्वरती या बॉलवरती 2 धावा भेटतात आणि 2च्या सहाय्याने धावसंख्या 12च्या घरात जाऊन पोहोचते. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड, 12 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर फर्स्ट, पहिलं मार्गस्थ असताना 12 आल्यात आतापर्यंत. या षटकातील शेवटचा एक बॉल इथे येणं बाकी आहे. 2 चौकार, 1 नो बॉल, 1 वाईड, 1 डबल, अशा 12 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा लोवर फुल टॉस समोर उडवलाय. व्ही शेप मध्ये फटकावत असताना बॉलला सीमारेषा दाखवली जाते. आणखीन एक चौकाराचा ब्रँड दाखवला जातोय, चौकार. पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले.
पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर नो बॉल, वाईट बॉल, डॉट, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती चौकार, चौथा बॉल डॉट, पाचवा बॉल 2 धावा देऊन गेला, 6व्या बॉलवरती चौकार आला. तब्बल 16 धावा पहिल्या षटकामध्ये इथे मात्र कैवल्याने कुठून काढल्यात. त्यामधल्या 2 जर पाहिल्या तर अवांतर आणि एक्स्ट्राच्या स्वरूपातल्या होत्या. त्यामुळे आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 14 धावा कैवल्याच्या बॅटमधून आल्या. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती जुनेद याला मात्र आमंत्रित केलंय. समोर रितेश म्हात्रे आहे, त्याच्या विरोधात इथे मात्र गोलंदाजी करायची आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल, अखूट टप्प्याचा कनेक्शन प्रॉपर आहे. बॉल मात्र आपण पाहतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून चाललाय. षटकार. मात्र संपलाय. डीजे धावफलकावरती धाबा आपण जर पाहिला तर 22 झाल्यात आणि 22ला 1 ही सध्याची परिस्थिती बॅटिंग करत असताना साई जिराट संघाची आपल्याला पाहायला भेटते. नवीन बॅटर समीर थळे बॅटिंगसाठी येतोय. समीर थळे बॅटिंगसाठी आलाय. समीरला या मॅच मध्ये पुन्हा एकदा लवकर पाठवलं जाते. पहिल्या मॅच मध्ये उपस्थित नव्हता, परंतु 2 मॅच मध्ये दुसऱ्या मॅच मध्ये उपस्थित राहिला, तिथे सुद्धा चांगलं काही करू शकलेलं नाहीये. परंतु ज्यावेळी आता ही मॅच महत्त्वपूर्ण आहे, इथे समीरशी बॅट बोलणं गरजेचं आहे. इन्फॉर्म खेळाडू आहे साई जिराट संघाचा सध्याच्या घडीमधीला, आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर आता इथे समीरची बॅटिंग कशी राहते या मॅच मध्ये हा सुद्धा एक छोटासा प्रश्नचिन्ह आहे. धावफलकावरती 22 झाल्यात. आखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइड वरती भिरकवून दिलाय. क्षेत्ररक्षक मनीष चेंडूवरती जोपर्यंत पोहोचेल तदवरती इथे फक्त आणि फक्त एक सिंगल भेटेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 23च्या घरात जाईल. 23 धावा धावफलकावरती या षटकातील. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपला. पहिल्या बॉलवरती रितेशने षटकार ठोकला होता, त्यानंतर आखूट टप्प्याच्या बॉलवरती रितेश बाद झाला. याही बॉलवरती मोठा फटका आला असता, परंतु समीरच्या बॅटवरती तितकंसं चांगलं कनेक्शन नव्हतं, त्यामुळे फक्त एक सिंगल आली आहे. 7 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 23 झाल्या. 23 धावा धावफलकावरती. जुनेदच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. यावेळचा बॉल का डिलिव्हरी इकडे मात्र हाताळली आहे. अगदी कैवल्यासाठी सुद्धा, कैवल्याला सुद्धा बीट करणारा बॉल पडल्यानंतर अगदी वेगाने मृणालच्या दस्तान्यामध्ये जाणारा पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 23च्या घरात थांबली आहे. 23 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा जुनेद चेंडू घेऊन सज्ज झालाय. आणखीन एक फंटास्टिक बॉल इथे मात्र हाताळला जाता. लगातारचा दुसरा डॉट बॉल.
जुनेद सुद्धा सांगतोय माझ्याकडे अनुभव कमी आहे, परंतु ते योग्य टप्प्यावरती चेंडू टाकण्याचा मेळ माझ्याकडे आहे, त्यामुळे लगातारचे 2 बॉल डॉट पडलेत. पुन्हा एकदा बाटची एज, याही वेळेला कैवल्यसाठी लगातारचा तिसरा निर्धाव बॉल. पहिल्या बॉलवरती षटकार येऊन सुद्धा फक्त आणि फक्त 7 धावसंख्येचं षटक इकडे मात्र जुनेद यांनी हाताळलंय. आणि 2 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर सँडी वॉटर स्पोर्ट पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघाने धावा खर्च केल्या 23ला 1. ही सध्याची परिस्थिती बॅटिंग करत असताना साई जिराट संघाची आपल्याला पाहायला भेटते. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. या 2 षटकांमध्ये धावा बनवणं गरजेचं आहे. मागच्या मॅचमध्ये 74 बनवल्या होत्या. याही मॅचमध्ये तशी कामगिरी करावी लागेल, कारण समोर मृणाल वर्सोलकर सारखा खेळाडू आहे, विराट जुईकर सारखा खेळाडू आहे, सार्थक सारखा बॅटर आहे. त्यामुळे या फलंदाजांसमोर किंबहुना या खेळाडूंसमोर त्या धावा पुरेशा असणं गरजेचं आहे आणि तोच ऑप्शन घेऊन गोलंदाज कामगिरी करू शकतात. त्यामुळे इथे प्रयत्न करणं गरजेचं आहे. येणारे 2 षटक अजूनही बाकी आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय प्रिन्स बोकाडे याला मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित केलंय. ओव्हर नंबर 3 इथे मात्र हाताळलं जात आहे. मागचे 3 बॉल डॉट आलेत. आता या षटकामध्ये इथे प्रिन्स कशा रीतीने कामगिरी करेल. पहिलाच बॉल मारण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न सुद्धा अपयशी ठरला. अगदी बॅटला हुलकावणी देऊन सरळ विकेट कीपरकडे चाललाय बॉल. डॉट बॉल. धावसंख्या 23 वरती थांबली आहे. मागच्या मॅचमध्ये नवजीवन दिघोडी संघाला पराभवाच्या छायेत ढकलत असताना आपण पाहतोय सँडी वॉटर स्पोर्ट पुरस्कृत जय मल्हार अलिबाग हा संघ 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. परंतु आता जिथे साई जिराट संघ बॅटिंग करतोय त्यांना सुद्धा थांबून ठेवलंय आतापर्यंत. यावेळचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय अगदी द्विधा मनस्थितीमध्ये टाकलं. खेळायचं की नाही हा प्रश्न पडला आणि तिथेच मात्र आपण पाहतोय बॅटची एज घेत असताना चेंडू हवेत गेला. आणखीन एक बॅटर समीर थळेला सुद्धा मैदानाच्या बाहेरचा रस्ता इथे दाखवला. धावा धाव फुलकावरती. उलट्या हाताने मारण्याचा प्रयत्न. आता इथे मात्र आपण जर पाहिलं तर जो प्रयत्न होता ना तो सुद्धा फसलाय, कारण एकच सिंगल या बॉलवरती भेटेल आणि या एक सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 29च्या घरात पोहोचेल. शेवटचा बॉल आहे या षटकातील. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर आतापर्यंत प्रिन्स याने 6 धावा खर्च केल्यात. 1 चौकार 2 सिंगल या षटकामध्ये आल्यात आणि 6 धावा खर्च करत असताना 1 विकेट सुद्धा प्रिन्सला मिळाली आहे, जी दुसऱ्या बॉलवरती आली होती. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर दुसऱ्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर विकेट आली होती आणि त्यानंतर कमबॅक झालं होतं आणि तो कमबॅक अगदी चांगला राहिला आहे. 29 धावा धावफलकावरती. यावेळचा लोवर फुल टॉस पुन्हा एकदा
आडवा बाटने मारलाय, अलॉंग द कार्पेट सिंगल देऊन चाललाय. फटका 30 झाल्यात धावफलकावरती. आता येणारं शेवटचं षटक बाकी आहे, शेवटची ओव्हर बाकी आहे. आता या शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा बनवल्या जातील. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय जय मल्हार अलिबाग या संघाच्या माध्यमातून सर्वेश भगत यांना मात्र आमंत्रित केलंय. सर्वेश यांच्या खांद्यावरती षटक सोपवलंय. ओव्हर नंबर 4 आहे. चौथ्या षटकाचा खेळ आपल्याला पाहायला भेटेल. 30 झाल्यात धावफलकावरती. समोर अजिंक्यला सुद्धा पाहायला भेटेल. मग आठवा आता मागच्या मॅचचं शेवटचं षटक. तब्बल 6 चेंडूंमध्ये 6 षटकार आजच्या रात्रीमध्ये ठोकणारा एकमेव बॅटर अजिंक्य वैते आपण पाहतोय. तर आता येणाऱ्या या 6 चेंडूंमध्ये अजिंक्य किती धावा बनवतोय. नेहमीच शेवटच्या षटकामध्ये अजिंक्यला आपण धावा बनवताना पाहिल्यात. मागच्या 2 मॅचमध्ये, पहिल्या मॅचमध्ये 16 बनवल्या होत्या, दुसऱ्या मॅचमध्ये 36, तब्बल 40 आल्या होत्या त्या षटकामध्ये. आता या मॅचमध्ये किती येतील शेवटच्या षटकामध्ये. पहिला बॉल, पहिलाच बॉल. इथे मात्र आपण पाहतोय अपील केली आहे, परंतु ती अपील मात्र इथे नक्की फेटाळली आहे. सिंगल लेग बाईच्या साहाय्याने धावफलकावरती लागेल. 31 धावा धावफलकावरती होतात. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र या षटकातील उर्वरित 5 बॉल येणं बाकी आहेत. एखाद मोठा स्ट्रोक इथे आत्मविश्वास वाढवणारा तो येणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 7, तिसऱ्या षटकामध्ये 7. आता या षटकातील दुसरा बॉल. इथे मात्र ड्राईव्ह मारलाय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जुनेद धावतोय, परंतु बॉल आपण पाहतोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. 2 टप्पे घेत असताना चौकार. प्रयत्न नाहीये. डॉट बॉल. शेवटचा बॉल आहे या पहिल्या सत्रातील. 36 झाल्यात. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न कैवल्य करतोय, परंतु इथे चांगली गोलंदाजी, चांगली लाईनअप गोलंदाजीची आपल्याला पाहायला मिळाली. 4ही गोलंदाज योग्य टप्प्यावरती चेंडू हाताळत असताना पाहायला मिळाले, परंतु या वेळचा हा फुल टॉस सरळ कैवल्याने धाडलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून षटकार.
त्याच वेळेला एक महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. उद्याच्या दिवसामध्ये जी पहिली मॅच आहे त्यांनी 6 वाजता इथे उपस्थित राहायचं. दोन्ही संघाने 6ची रिपोर्टिंग असेल, त्यानंतर मॅच चालू होईल. लवकर सामने चालू करायचे आहेत याची दक्षता घ्या. जो संघ या मॅचमधून जिंकेल त्यांना कंपल्सरी उद्याच्या दिवसामध्ये म्हणजेच उद्याच्या रजनीमध्ये सेमीफायनल खेळण्यासाठी इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. 2 धावांची पॅनल्टी आहे, त्यामुळे ती 2 धावांची पॅनल्टी आपण स्कोर कार्डवरती ॲड करूया. म्हणजे 2 धावा जर आपण ॲड केल्या तर 45 होतात, 44 होतात आणि जिंकण्यासाठी 45 धावसंख्येचं लक्ष्य आहे. जय मल्हार अलिबाग संघासमोर. तर आता या 45 धावा दुसऱ्या सत्रामध्ये बनवल्या जातील का हे ऐकवण्यासाठी घेऊन चलतोय माझे साथी समालोचक हर्षल मुंडे यांच्याकडे. ओव्हर टू यू हर्षल मुंडे. हॅलो, थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. आपण आवाज ऐकत होतात सुयशजी भुरे सरांचा. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेट विश्वचषक भव्य दिव्य स्पर्धा गावदेवी क्रीडा मंडळ जिराड आयोजित गावदेवी चषक 2026 या स्पर्धेचं भव्य पर्व आहे. आजच्या रात्रीची शेवटची मॅच. एका बाजूला टीम जय मल्हार अलिबाग, तर त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम साई झिराट. या 2 मातबर संघांमधली लढत. टोटल आहे 42ची 2 धावांची पॅनल्टी प्लस झाली, म्हणजे आता टार्गेट आहे 45 धावांचं. 45 धावांचं टार्गेट. क्वालिफायच्या मॅचमध्ये एक मोठी धावसंख्या, एक फायटिंग टोटल आहे. 11ची सरासरी राखायची, एकात एक्स्ट्राची धाव मिळेल अशा परिस्थितीमध्ये 45चा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी स्ट्राईकला मृणाल वर्सोलकर. अलिबागमधील सर्वाधिक यंदाच्या हंगामामध्ये एक चर्चेचा विषय आहे. मृणाल स्ट्राईकला, समोर रितेश बॉलिंगला. पहिलाच बॉल, नो बॉलचा इशारा आलाय. कॅच सुद्धा ड्रॉप झाली आहे. सुमित होता बॉल खाली. सुमित मात्रे. आज जो अपेक्षित खेळ होता तो झाला नाहीये. कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळते सुमितच्या माध्यमातून. सोपा झेल होता पण हरकत नाहीये, नो बॉल होता. फक्त खेळाडूंना अपेक्षित होतं की सुमितनं क्षेत्ररक्षण चांगलं करावं. सिंगलही मिळणार नाहीये. नो बॉलची सिंगल तर मिळेल. फ्री हिटचा बॉल आहे पुढचा. मृणालला इकडून मात्र संधी निर्माण होईल. हा बॉल मिडल झाला असतं तर चित्र वेगळं असतं, पण तो बॉल फसलाय. आता फ्री हिटचा बॉल. मोठा फटका. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. समोरचा स्ट्रोक होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी रितेशने इम्प्रेस केलं. पहिला बॉल नो आल्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती लगेचच डॉट बॉल टाकायचा असताना पाहायला मिळाला, म्हणजे एक बॉल एकच धाव. यावेळेचा चेंडू तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा अजून एक चांगला बॉल. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. याला म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. खूप इम्पॉर्टंट आहे हे क्रिकेटचा असो किंवा आयुष्याचा. पहिलाच बॉल इकडे मात्र आपण जर पाहिलं तर ज्यावेळेला डॉट आला दुसरा बॉल सुद्धा पुन्हा त्यांना सांगितलं की स्क्वेअर लेगला जरी मृणालचा आवडता झोन असला तरी तिकडे मी मारून देणार नाहीये. पण कितपत तुम्ही शांत ठेवाल मृणालला. तो अशा दर्जाचे फटके खेळतो. स्क्वेअर लेगच्या पलीकडे हा चौकार. तिकडे मात्र आपण जर पाहिले तर 4 धावा येत असताना पाहायला मिळतात मृणालच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती 5. सुरुवात केली मृणालनं. अगदी अडवा बॅटनं तो स्ट्रोक खेळत असताना पाहायला मिळालाय. याच आविष्काराच्या फटक्यांसाठी तो ओळखला जातो. मैदानाच्या चहूबाजूला बुलंदी बॅटिंग करतो. सध्याच्या घडीला तेच चित्र तुम्ही पाहताय.
चौकार येतोय. अजूनही रितेशचा आत्मविश्वास आहे, त्याला माहिती आहे की मी ज्या थाटणीची गोलंदाजी करतो त्या पद्धतीनं मृणालला जास्तीचे फटके समोर खेळावे लागतील आणि म्हणूनच त्यानं एक लॉंग ऑफ उभा केला. तर एक मिड विकेट, थोडासा डीपला मिड विकेट आहे. 38च्या बाहेर ही विवरचना तुम्हाला पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ संपलाय, 5 धावा बनतात. षटकातील पुढचा बॉल रितेश. यावेळेला नो बॉलचा इशारा, गॅपमध्ये खेळलाय स्ट्रोक. डीप पॉइंट, डीप कव्हरला, सीमा रेषेच्या पलीकडे नो बॉल वरती येईल हा चौकार. नो बॉल आणि नो बॉल वरती 4 धावा म्हणजे मोफत स्वरूपाच्या 5 मिळतील. आता 3 बॉलचा खेळ संपलेला दिसेल, पण 10 धावा स्कोर कट वरती बघायला मिळतील. हो, त्याचं 9 झालंय. रितेश मात्र थोडे महागडे दिसायला लागलेत यावेळेला. मात्र धावा खर्च होतात त्या 10. 45 बनवायचे. मृणाल वरसुलकर स्ट्राईकला. यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळेल. एक चांगल्या चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. 4थाच बॉल लगेचच मात्र डॉट येत असताना पाहायला मिळालं. कौतुकास्पद गोलंदाजी रितेशची पाहायला मिळेल. धावा येतात, पण एका बाजूने तो डॉट सुद्धा चेंडू फेकतोय. जर ते 2 बॉल नो नसते तर जास्तीच्या धावा पाहायला मिळाल्या नसत्या. पुढचा बॉल. यावेळेला रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल 12चा बाहेर जातो. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. अवंतर स्वरूपाची सिंगल स्कोरकार्ड वरती वाढेल. अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या 11. सुरुवात हवी तशी मिळाली आहे, म्हणजे जे 45 धावांचा पाठलाग करायचा, 11ची सरासरी तर राखावीच लागणार. अधिकच्या धावा आल्या तर जमाच्या राहतील. हो 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 हो, यावेळेला इकडे मात्र आपण जर पाहिलं तर काय घडलं जात आहे. अगदी खुलात लाजबाब चेंडू, उत्तरच नव्हतं मृणालकडे. लास्ट मोमेंटला ज्यावेळेला तो फिरला रिव्हर्स स्वीपसाठी, त्यानं बॅट फक्त समोर आणली. अजून एक चांगला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. कमबॅक, पुनरार्पण, पुन्हा नव्यानं टीम साई विराट संघाचा पाहायला मिळेल. आता षटकातील शेवटचा बॉल, पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेला इकडे मात्र आपण जर पाहिलं तर चला, पंचांशी कोणी आपण वार्तालाप करू नका. चला, अंपायर डिसिजन फायनल आहे. हा प्लेयर रिव्ह्यू आहे ना तुमच्याकडे. पंचांचा निर्णय आलाय, तो तुम्हाला मान्य नसेल तर रिव्ह्यू घ्या. हा वाईट साईड रिव्ह्यू चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय केलाय.
रिव्ह्यू सक्सेसफुल व्हाईट बॉल. बघा लक्ष वेधलं जाईल या मॅचमध्ये. अंपायरच्या समोर तुम्ही पॅनलाइज व्हाल. जर तुम्ही अपील करता ठीक आहे, पण कोणताही जास्तीचा दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नका. व्हाईट बॉल कोणताही अपशब्द मैदानाच्या आतमध्ये वापरला जाणार नाही याची दक्षता घ्या, अथवा कमिटीने स्ट्रिक्ट ॲक्शन घेण्याचा निर्णय घेतला, डिरेक्टली पॅनलाइज केलं जाईल. व्हाईट बॉल आलाय, धावसंख्या वाढली आहे, धावा 12. यावेळेचा कमी गतीचा बॉल शॉर्ट पॉइंटला, चांगली फिल्डिंग, थांबवलं जाते बॉलला. डॉट बॉलची सांगता होती, षटक समाप्तीचा इशारा आलाय. धावसंख्या धावफलकावरती 12 तुम्ही पाहता. पहिला डाव जिकडे संपल्यानंतर 45चं टार्गेट पाहायला मिळालंय, म्हणजे धावा 42च होत्या, पण 2 धावांची पॅनल्टी आहे. 45चा पाठलाग करायचा येणाऱ्या अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे, आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये इथून पुढे 18 चेंडू 33 धावांची आवश्यकता. 18 बॉल 33 बनवायचे, म्हणजे आता पूर्णतः 11ची सरासरी शेवटच्या बॉलपर्यंत राखावी लागणाऱ्या ओव्हरमध्ये प्रति ओव्हरमध्ये 11 धावा जमा कराव्या लागतील. अठरा बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 33 धावांची आवश्यकता असताना नेहमी ज्यानं मॅचमध्ये आणण्याचा प्रारंभ केला तोच गोलंदाज प्रारंभ बॉलिंग मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 साठी प्रारंभाला पाचारण केले जाते. 38च्या बाहेर आता 5 खेळाडू पाहायला मिळतील. विवराज नाकले विराजसाठी स्ट्राईकला विराज खेळाडू पाहायला मिळेल. धावा अपेक्षित आहेत खूप साऱ्या, जमा कराव्या लागतील. एक मोठ्या टोटलचा पाठलाग करायचा. क्वालिफायची मॅच इकडून जिंकल्यानंतर पुढचा प्रवास मोठा आहे. पुढचा बॉल रनवेमध्ये प्रॉब्लेम, पुन्हा मागे जातील. प्रारंभ थोडे थांबतील, त्यांना माहिती आहे रनअप खूप इम्पॉर्टंट आहे. जर चुकला तर चुकीचा बॉल पडेल आणि मग धावा खूप साऱ्या जमा होतील. अशा परिस्थितीमध्ये थांबला तो, मागे गेला आणि पुन्हा नव्यानं पुढे आला काहीतरी नवीन घेऊन. फुल टॉस, समोरच्या दिशेला फटका खेळायचा होता. लॉंग ऑफला बॉल चाललाय, फिल्डर तिकडे. फक्त एकच धाव मात्र तिथे मिळेल. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे चालली आहे. संघाचा धावफलक पुढे सरसावत असताना सध्याच्या घडीला धावा 13. सिंगल डबल धावा बनतील, धावा येतील, याही धावांचा पाठलाग होईल किंवा धावा थांबवल्या जातील. आजच्या रात्रीमध्ये सुपर 4 मध्ये दाखल होणारा पहिला संघ कोणता असेल याही गोष्टीची चर्चा बहुतांश वेळा केली जाते. त्या चर्चेला उधाण लागले या मॅचमध्ये. क्वालिफायचा सामना, पुढचा बॉल. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळते. 1 बाउन्सची वॉर्निंग देण्यात येईल. व्हाईट बॉलचा इशारा आला. अवंतर स्वरूपाची धाव मिळाली. अवंतर स्वरूपाने टीमची धावसंख्या वाढली आहे. संघाचा धावफलक धावा 14. 1 बाउन्सची वॉर्निंग. अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्ही पुन्हा करू शकत नाही, हेच कळवलं जाते. पुढचा बॉल स्ट्राईकला मृणाल. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट केला, फिल्डर तिकडे आहेत. असं वाटलं होतं की तिथे मात्र झेल पकडला जातोय की काय, पण लास्ट मोमेंटला सिंगल मिळते. षटक्यातील पुढचा बॉल. फुल टॉस, मोठा फटका, बॉल हवेत आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विकेट येते.
विकेट येत असताना पाहायला मिळते पहिला धक्का विराट सारखा खेळाडू बाद झाला. त्याच वेळी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सार्थक सर पाटील. काय खेळ केला होता सार्थकनं मागच्या डावामध्ये. बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून आले ते आकर्षक 2 फटके चर्चेचा विषय बनले होते या मॅचमध्ये. या मैदानाच्या आतमध्ये आताही तोच कारनामा करून दाखवावा लागणार आहे. प्रारंभ मैदानाच्या आतमध्ये आला. मी म्हटलं होतं नेहमीच विराट संघाला विजयाच्या दिशेनं प्रारंभिक सुरुवात करून देण्याचं काम तो नेहमी करत असताना पाहायला मिळालं आणि आजही तेच काम करतोय. पुढचाच बॉल पुन्हा रनवेमध्ये प्रॉब्लेम थांबलाय. सार्थक सर पाटील एक निर्णायक खेळाडू आहे, तो उभा राहिला तर या धावा लांब नाही आहेत, पण आता धावा येणं गरजेचं आहे. संघ अडचणीमध्ये फेकला जातोय हळूहळू का होईना. जय मल्हार अलिबाग क्वालिफायची मॅच विराट आज घरच्या गावच्या मैदानावरती खेळतात. आप ट्रॅकर लांबून खेळण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर बॅट बॉलचा संपर्क नाहीये. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. येतोय हा डॉट बॉल. प्रारंभानं अजून एक डॉट बॉल टाकलाय. प्रेशर क्रिएट केलाय जमल्लार. आपण जर पाहिलं तर अलिबाग टीम वरती विराटकरांना पुन्हा या मॅच मध्ये आणलंय. चांगली बॉलिंग. पुढचा बॉल स्टफल लोन अडवा बॅटनं स्ट्रोक खेळायचा होता. बॅटच्या स्लॉट मध्ये आला नाहीये. मिड विकेटला फिल्डर तिकडे आहेत. रितेश कोणती चूक करणार नाहीये. पकडेल फेकेल तत्वर एक धाव मिळेल. एक धावीच्या साह्यानं संघ पुढे निघेल आणि धाव संख्या 16 धावा धाव फळकावरती आहे. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर मार्ग असे दुसऱ्या षटकातील आता शेवटचा एकमेव चेंडू राहिलाय. शेवटचा बॉल मोठा फटका अपेक्षित असेल टीम अलिबागला. जय मल्हार अलिबाग. फुल टॉस चुकीचा बॉल. बीमर आणि बीमर वरती षटकाराची मोहर लागली आहे. मोफत स्वरूपाच्या या 7 धावा. सगळं काही चांगलं असताना चुकीचा चेंडू त्याच्यावरती षटकार. वाढ झाली आहे. धावा धाव फळकावरती सध्याच्या घडीला 23 धावा बनतात. 45चा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही 22ची गरज बाकी आहे. येणाऱ्या आता इथून पुढे 13 बॉलमध्ये फ्री हिटचा बॉल. 13 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. फ्री हिट चेंडू. पुढचा बॉल यावेळेला बिग हिट करायचं होतं. फटका फसलाय. समोर लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू मार्गस्थ होईल. अजून एक धाव स्कोर कार्ड वरती मिळते. इथून पुढे येणाऱ्या 12 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी टीम जय मल्हार विराट संघाला. मॅच दोन्ही बाजून ऑन आहे. स्वतःच्या गाडीला थोडं चित्र दिसत होतं की 80% मॅच पुन्हा विराटकडे येते की काय, पण त्याच वेळेला आलेला तो भीमर आणि भीमरवरती आलेला तो षटकार मॅचचं चित्र पलटवणार राहिलं. इथून पुढे अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉलमध्ये अपेक्षित धावा आहेत त्या 21. या ओव्हरमध्ये जर 10हून कमी धावा जर खर्च झाल्या तर ही मॅच इथेही बनेल. चला फास्ट खेळा. फिल्डिंग लावून घ्या. बॉलची मागणी केली जाते, त्याची पूर्तता होईल. क्वालिफायची मॅच आजच्या रात्रीची शेवटची मॅच आपल्या भेटीसाठी येते. गावदेवी चषक तुम्ही पाहताय. एक भव्य दिव्य स्पर्धा, भव्य दिव्य आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळते. सगळं काही चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये. मैदानाच्या चहूबाजूला बाउंड्रीज तुम्ही पाहताय. त्याच वेळेला दर्जेदार खेळ प्रत्येक खेळाडूच्या मैदानावरती पाहायला मिळाला. हे मुख्य मंच netcricket.in या वाहिनीवरती स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित 3 कॅमेऱ्यांच्या साथीनं. 12 बॉल आणि 21 धावांची गरज. मृणाल वरसोलकर स्ट्राईकला निर्णायक खेळाडू. हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तद्वर आहेत. तद्वर ही मॅच हातामध्ये याची जाणीव जय मल्हार अलिबाग टीमला निश्चितपणे आहे. पुढचाच बॉल बॉलिंग मार्क वरती कैवल्य पाटील. पहिलाच बॉल अडवा बॅटनं फटका चांगला खेळलाय. मृणाल झोपलाय, त्यानं बॉलला पाठवलंय. लॉंग लेग सीमा रेषेच्या पार आलाय षटकार.
षटकार येतोय. षटकारच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे चालली आहे. संघाचा धावफलक तब्बल आपण जर पाहिलं तर 30 या आकड्यावरती पोहोचत असताना पाहायला मिळेल. 30 धावा धावफलकावरती लागतात. इथून पुढे मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची अपेक्षा बाकी आहे. 11 बॉल आणि 15 धावांची गरज. 11 चेंडू 15 धावा. 11 मध्ये 15 बनवायच्यात, म्हणजे तेवढंच आव्हान आता कमी केलंय मृणाल वरसुलकरने. यावेळीचा बॉल ब्लॉक खोललेंचा सेन्सिबल क्रिकेट. चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेला सिंगल तर मिळते, दुसरी धाव तर मिळणार नाहीये. चांगली फिल्डिंग करत असताना रितेशला तुम्ही पाहताय सिंगल मिळते. अजूनही या मॅचमध्ये बरंच काही बाकी आहे. 10 बॉलमध्ये 14 बाकी आहेत. पुढचे 4 चेंडू चांगल्या पद्धतीचे कैवल्य पाटीलकडून अपेक्षित असेल जिराटकरांना. साई जिराट हा संघ मोठा संघर्ष करतोय. आजच्या रात्रीमध्ये मोठमोठा विजय पत्करून इथपर्यंत ते आलेत. त्याच्या समोरचा संघ सुद्धा जय मल्हार अलिबाग मोठा संघर्ष त्यांनी सुद्धा केलाय. फुलटॉस समोरच्या दिशेला मोठा फटका. फिल्डर येतात. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा. पाहताय 35 या आकड्यावरती आता फक्त 10 ची गरज आहे. यावेळेचा मोठा फटका. फ्री होम डिलिव्हरी सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट मिळतीये. सार्थक सर पाटील बाद. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर चांगल्या दर्जाचं कामकाज पाहायला मिळालं होतं, पण तो बाद झाला होता. पण पुढच्या दुसऱ्या मॅचमध्ये तो नाबाद खेळला. तिसऱ्या मॅचमध्ये अद्याप तो खेळपट्टीवरती उभा आहे आणि टीमसाठी धावा चांगल्या पद्धतीने जमा करतोय. पुढचा बॉल. या वेळेला ब्लॉक खोललेंचा बॉल. समोरचा चेंडू. समोरचा बॉल होता. अगदी स्टॉपर लावून खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र डॉट बॉलची सांगत येत असताना पाहायला मिळते. आता मॅच बनली आहे. मॅच पुन्हा जिराट संघ या मॅचमध्ये येत असताना पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की चित्र पलटले, पण त्याच वेळेला नाही. आता पुन्हा नव्यानं पुनरार्पण झाले. रिव्हर्स स्वीपचा फटका बॅटच्या टोला लागलाय. तदनंतर तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. अजून एक सिंगल स्कोर कार्ड वरती जोडली जाते आणि या सिंगलच्या सहाय्यानं षटक समाप्तीचा इशारा येईल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि इथून पुढे आता शेवटच्या षटकामध्ये मॅच गेल्यानंतर आवश्यकता ती तब्बल 9 धावांची. 6 चेंडू आणि 9 धावा. जर 2 धावांची पॅनल्टी नसती तर फक्त 7 धावांचं आव्हान असतं या मॅचमध्ये. ही 2 धावांची पॅनल्टी महागडी ठरेल असं बरंच वेळा ठरलंय. ज्या वेळेला एक धाव किती महत्वाची असते. शेवटच्या बॉलपर्यंत ज्या वेळेला मॅच जाईल त्या वेळेला ती 2 धावांची पॅनल्टी निश्चितपणे आठवेल संपूर्ण जय मल्हार टीमला. चला फास्ट घ्या. टीम जिराट आता सामन्यामध्ये रंगत वाढली. क्वालिफायची मॅच कशा पद्धतीची असावी होय. गावदेवी विचषक 2026 ची क्वालिफायची मॅच आपण पाहताय आणि आता हाच सामना रंगतदार अवस्थेमध्ये आलाय. सामना रंगणार. सामना रोमहर्षकतेकडे जाणार, कारण की थोडं का होईना चित्र सध्याच्या घडीला तसंच विचित्र दिसायला लागले.
रंगत आणि रोमहर्षकता वाढत चालली या मॅचची. 6 बॉल, इथून पुढे मात्र अपेक्षित धावा त्या 9. 6 चेंडूमध्ये 9 धावांचा पाठलाग होईल का? मृणाल वरसुलकर अजूनही उभा आहे, पण तो आता नॉन स्ट्राईक एंडला उभा असेल हे महत्त्वाचं आहे खेळत असताना. आपण जर पाहिले तर जिराडकरांसाठी, कारण की जोपर्यंत मृणाल नॉन स्ट्राईक एंडला आहे तोपर्यंत समोरचे जे काही बॅटर आहेत, आपण जर पाहिले तर मंदार, त्यांना थांबवावं लागणार आहे. जिराड टीमचे गोलंदाज रोहन, नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती रोहन दाखल होत असताना पाहायला मिळतात. चला फास्ट खेळा. रोहन बॉलिंगसाठी आले. षटक क्रमांक 4 आणि शेवटचा. आता ही मॅच पूर्णपणे रोहनच्या हातात आहे. तो काय करेल या मॅचमध्ये, कशा पद्धतीनं गोलंदाजी करेल. 6 बॉलमध्ये 9 धावा त्याला थांबवायच्यात. तेवढंसं कडवं आव्हान आहे, सोपंही आहे जर जास्तीचे चांगले पहिले 3 बॉल फेकले तर. पुढचाच बॉल, सहा चेंडू, अपेक्षित धावा त्या 9. पहिला बॉल, पहिलाच बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलला विकेट आली आहे. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये काय केलंय खेळत असताना मंदारने, त्याची मानसिकता हेच होती की फक्त सिंगल काढायची, पण बॉल समोर होता. यदा कदाचित मंदारने सुद्धा ओव्हर द रो करण्याचा प्रयत्न केला असता तर तोही बॉल झाला असता, पण त्या दुविधा मनस्थितीमध्ये त्यानं विकेट गमावली आहे. आता 5 बॉल 9 धावांची आवश्यकता. मैदानावरती नवीन बॅटर प्रिन्स बोकाडेला तुम्ही पाहताय. प्रिन्सची पहिली ओळख बॅटर म्हणून, पण नंतर ॲज अ बॉलर आता ऑलराऊंडरची भूमिका तो बजावतोय. आणि आता सध्याच्या घडीला अडचणी मोठ्या आहेत. अशा मोठ्या अडचणीमध्ये मोठ्या विश्वासाने त्याच्याकडे पाहिले जाते. 5 बॉल, अपेक्षित धावा या मॅचमध्ये 9. 5 चेंडू 9 धावा. मृणाल वरसुलकर नॉन सेकंडला जिथपर उभा आहे तोपर्यंत जिराडकर एक सुटकेचा आणि मोकळा श्वास घेतील या मॅचमध्ये. पण प्रिन्सकडे सुद्धा तेवढी ताकद आणि क्षमता ठासून भरली आहे, तो सुद्धा आविष्काराचे फटके खेळू शकतो. 5 बॉल 9 ची गरज. पाच बॉल 5 चेंडू आणि इथून पुढे आपण जर पाहिले तर अपेक्षित धावा त्या 9. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. पुढचाच बॉल, यावेळेला प्रिन्सनं हलक्यातनं स्टिअर केलंय. बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय. सिंगल फक्त तिकडे मिळेल. आता 4 बॉलला 8 ची गरज. प्रत्येक बॉलला 2 धावा जमा करायच्या आहेत. मृणाल वरसुलकरला तुम्ही पाहताय स्ट्राईकला. आता सगळ्यात जबाबदार त्यानं एकट्यानं खांद्यावरती घेतलं. प्रिन्सनं सिंगल काढून दिल्यानंतर कशा पद्धतीची तो गोलंदाजी करेल. सामन्याची रोमहर्षकता रंगतता वाढली आहे. रोहनकडे सगळे आदराने पाहतात जिराटचा प्रेक्षक वर्ग की तो बॉल काढेल, तो या मॅचमध्ये पुन्हा असा जसा सामना रंगला जिराटच्या बाजूने त्या पद्धतीने झुकवेल. क्वालिफायची मॅच समोर एक मोठा अडथळा आहे मृणाल वरसुलकर नावाचा. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता तुम्ही पाहताय. 4 बॉल 8 धावा. शेवटचे महत्वाचे 4 बॉल. पुढचा चेंडू, मोठा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला गॅपमध्ये. बॉल सीमारेषेच्या पार. मृणाल वरसुलकरच्या बॅटमधून चौकार. तीन चेंडू आणि इथून पुढे अपेक्षित धावा आहेत त्या 4. 3 चेंडू 4 धावांची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळते. चला विनंती करतो फास्ट घ्या, वेळ खर्च करायचा नाहीये. टीम साई जिराट 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. मृणाल वरसुलकरला तुम्ही स्ट्राईकला पाहताय. मॅच इथूनही फिरेल. इथूनही मॅच रंगत अवस्थेमध्ये येऊ शकते जर एक बॉल डॉट आला तर.
तो डॉट बॉल अपेक्षित आहे बॉलिंग करत असताना रोहनकडून टीम जिराटसाठी. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये रंगतदार रोमहर्षक तुम्ही पाहताय. मृणाल वरसुलकर स्ट्राईकला आहे. या मॅचचा आशेचं किरण म्हणून त्याच्याकडे आदरानं पाहिले जाते. एक षटकार आणि त्याच वेळेला खेळत असताना मैदानावरती त्याच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले. 2 षटकार आलेत. ते दोन्ही षटकार आणि दोन्ही चौकार खूप महत्त्वपूर्ण राहतील. इथून पुढे अपेक्षित धावा आहेत त्या 4. 3 बॉलमध्ये फक्त ओव्हर द रो मृणालला एकच फटका मारायचा पण तो थांबवायचा रोहनला. पुढचा बॉल रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला इकडे मात्र असफलता हात येत असताना पाहायला मिळते. अजूनही मॅच संपली नाहीये. येणारे 2 चेंडू 4 धावांची गरज. मी म्हटलं होतं एक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करेल बॅटरवरती. तो प्रेशर आता दिसायला लागलाय कारण की इथून पुढे येणारे जे काही चेंडू आहेत ते तब्बल पाहायला मिळणार आहेत ते म्हणजे 2 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता. 2 बॉलमध्ये एक मोठा फटका सजवायचा आहे मृणाल वरसुलकरला. 2 बॉल अपेक्षित धावा आहेत त्या 4. मृणाल वरसुलकर काय करेल या मॅच मध्ये. क्वालिफायचा सामना रंगलाय. रोहन बॉलिंग साठी सुटलाय. याही वेळेला आता रिव्हर्स स्वीपचा फटका खेळत असताना मृणालनं अजून एक डॉट बॉल खेळलाय. आता दबाव दडपण सगळं काही मृणाल आणि त्याच्या टीम वरती पाहायला मिळते. 1 बॉल 4 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फिनिश मृणाल वरसुलकर पठ्ठ्यानं सामना संपवलाय. 1 बॉल 4 ला षटकार मारलाय. अभिनंदन 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 टीम जय मल्हार अलिबाग.